आजची ही परिस्थिती स्मारक समितीने जी आणलेली परिस्थिती खूप निंदनीय आहे. याचा मी जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो. त्याचबरोबर हे सांगू इच्छितो की अंडरग्राऊंड पार्किंग तुम्हाला करायचं असेल तर बॅक साईडला ते ग्राउंड आहे क्रिकेट खेळायचं, त्या जोशी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिले त्या पार्किंगवर तुम्ही ती पार्किंग करू शकता. दीक्षाभूमीच्या आसपासच्या कुठल्याही जागेवरती तुम्ही कुठलेही अतिक्रमण करू नये मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते. नाहीतर याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. नाहीतर मग पावसाळी अधिवेशनात ही आंबेडकरी जनता घुसून तुम्हाला दाखवेल तुमचा काय का असतं हे तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. त्याचबरोबर दुसरी आमची एक मागणी अशी आहे की दीक्षाभूमीच्या आसपासचा जो कृषी विद्यापीठाचा परिसर आहे तो पूर्ण परिसर दीक्षाभूमीच्या ताब्यात देण्यात यावा, जेणेकरून येणारा जो आवाका वाढत चाललेला आहे दीक्षाभूमीवरचा, जगात देशभरातील जे नागरिक इथं मोठ्या प्रमाणात कंटिन्युअसली येत आहेत त्यांची गैरसोय होऊ नये व इथं विविध प्रकारचं चांगलं ऑडिटोरियम असावं. या सगळ्या पद्धतीने ही दीक्षाभूमी एक आमची स्फूर्तीदायी असल्यामुळं हा पूर्ण परिसर आमच्याकडे हँडओव्हर करावा ही विनंती सरकारला आम्ही करतोय. नाही तर मग त्यांना हा आम्ही इंगा दाखवू. समिती बरखास्त करावी यावर आपलं काय म्हणणं आहे? समिती बरखास्त केलीच पाहिजे. हे काय कोणाची मक्तेदारी नाही आहे. जसे काय बघितलं असेल वैभव शेंडे, जसं आमच्या हे जे सगळ्या यंग व्यक्तिमत्व आहेत अशा व्यक्तींच्या हातात द्या ना तुम्ही हा कारभार. बघा कसं होत नाहीये. ठीक आहे, पिकलेली पानं बसली, त्यांचे सेटलमेंट चालले आहेत, त्यांच्या आपापसातले व्यवहार चालले आहेत, त्यांच्या कॉलेजमधले ॲडमिशन करायच्या डोनेशनवरती त्यांची पोटं भरायची चालू आहेत. दीक्षाभूमीची हालत बघा तुम्ही बघितलं असेल दीक्षाभूमी बाबासाहेबांनी आम्हाला जे काय करून दिली होती तिथली अवस्था तरी बघा काय चाललंय. दीक्षाभूमीच्या ह्या पाठवरच तुम्हाला काय करायची गरज होती. ती समिती बरखास्तच केली पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही. स्मारक समितीने जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचा स्मारक समितीने जर मागण्या मान्य केल्या तर ही आंबेडकरी जनता त्यांच्या तोंडाला काळं फसेल आणि त्यांना इथून तडीपार करेल, नागपूरमधनं तडीपार करेल त्यांना. ही काय तुम्हाला मी पुण्यातून इथं आज सांगतो आम्ही इथल्याशिवाय जाणारच नाही. आणि इथे त्यांनी होर्डिंग्स वगैरे लावलेले आहे, याच्यामध्ये घोषणाबाजी वगैरे नाही करायची. घोषणाबाजी म्हणजे काय त्यांच्या बापाची मक्तेदारी नाही. आमच्या बापाने इथून ऐलान केलं होतं या इथं बुद्धिस्ट व्हा, तर आम्ही इथून शिकलोय. क्रांतिकारीचा नारा आमच्या बापाने दिलेला तर आम्ही क्रांतीचा नारा या दीक्षाभूमीत देऊ. काही असे समर्थक आहे जे सौंदर्यकरण नावाच्या खाली 204 कोटी जे आले आहेत ते त्याचं समर्थन करताय. अशा लोकांना आपण काय बघा 204 कोटीचं समर्थन ते करत असतील कारण त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती असेल. आंबेडकरी जनतेचा उदरनिर्वाह 204 कोटीवरती नाही चालत. आमची अस्मिता आहे दीक्षाभूमी. दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात अतिक्रमण करून या गोष्टी 204 कोटी किती दिवस तुम्ही करणार आहे तिथं? आमच्या 7 पिढीच्या फायनान्सर बाबासाहेबांनी तुम्ही 204 कोटी घेऊन काय बसलेले तिथं है ना? तर या 204 कोटी घेणाऱ्यांना समर्थन करणाऱ्याला सांगू इच्छितो तुमच्या 1-2 पिढ्या जगतील याच्यावरती. पण बाबासाहेबांनी आमच्या 7 पिढीचं करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकू नका इथं काय करायचं. 204 कोटी घेऊन 204 कोटी घ्या तुम्ही बंगले बांधून बाजूला राहा. आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्यात. स्मारक समितीचे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंमलबजावणी प्रॉपर प्रकारे होत नाही. अशा वेळेस आपली काही भूमिका असणार? अंमलबजावणी बघा स्मारक समिती ॲक्टिव्ह असेल आणि जर ती काही खरंच कृती कार्यक्रम करत असेल तर तुम्ही 14 ऑक्टोबरला जेव्हा दीक्षाभूमीचा कार्यक्रम असतो तेव्हा जी लोकांची गैरसोय होते, जेव्हा इथं खरंच बाबा आंबेडकर फॅमिलीच्या ज्या कोणी व्यक्ती येतात, बाळासाहेब येत आहेत, भीमराव साहेब येत आहेत, आनंदराज साहेब येत आहेत, त्याबद्दल त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या क्लिअर नाही आहेत सगळ्या गोष्टी आणि ती इथं सगळ्या गोष्टी डावलल्या जात आहेत. त्याच्यामुळं अंमलबजावणी त्यांच्याकडनं ती होतच नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये. पुन्हा एक शेवटचा प्रश्न. 204 कोटीच्या सौंदर्यकरणाचा विषय हा आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 7/12ची जमीन आहे त्यावरती स्मारक समितीचे किंवा आपल्या दीक्षाभूमीचे नाव नाही चढवले आतापर्यंत. काय सांगाल यावर? आता ते बघा तुम्ही आता सांगितलं की कॉन्स्टिट्यूशननुसार अंमलबजावणीच करत नाही आहे. दीक्षाभूमी काय काम करते त्याच्यावर यांचं लक्षात येतंय की यांचा फोकस कशावरती आहे. यांचा फोकस फक्त फंड गोळा करण्यावरती आहे आणि आपली पोटं भरण्यावरती आहे. नाही तर आजपर्यंत 7/12चं नाव आलंच असतं ना, दीक्षाभूमीवर आलं असतं 7/12चं नाव. ह्यांचा फोकस कशावरती आहे? स्वतःची पोटं भरणं आणि आजूबाजू बगलबच्चे RSSचे जे बसलेले आहेत त्यांची फक्त पोटं भरून देणं यांच्यावरती त्यांचा फोकस आहे. त्यांचा फोकस जर दीक्षाभूमीवर असता तर आजपर्यंत 7/12वर दीक्षाभूमीचं नाव आलं असतं बाबासाहेबांनी घेतलं. हा मेन मुद्दा आहे. स्मारक समितीमधून अजूनपर्यंत कोणी येऊन इथे बोलणं झालेलं आहे? काही त्यांना तोंड नाही आहे जनतेसमोर येऊन बोलायचं. ते काय करतील 4-5 लोकांना घेतील बाजूला आणि त्यांना बोलतील. पण त्यांना मी आवाहन करून तर तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर यावं आणि सांगावं. काल त्यांनी एक प्रेस नोट दिलेली आहे की आम्ही सकारात्मक विचार करू आणि पुनर्विचार करू की इथं हे होईल की नाही काय पार्किंग. पण पुनर्विचार करायची गरजच काय, पार्किंग इथं करायची गरजच नव्हती. तुम्ही बघत असाल की आमच्या घराघरात इथून पुस्तकं जातात. इथं पुस्तकांचा स्टॉल असतो 14 ऑक्टोबरला. आमच्या घराघरात इथून शब्द बाबासाहेबांनी पेरलेले विचार जातात. ते विचारच तुम्ही डांबून ठेवायचा पार्किंगमध्ये विचार करताय. मग याचा अर्थ तोच निघतो ना, तुम्ही गाड्यांची पार्किंग करताय. आमच्या घरात विचार जातो इथनं दीक्षाभूमीवर आमच्या घरात विचार येतो. तो विचार तुम्ही या पार्किंगच्या माध्यमातून डांबण्याचा विचार करताय. त्यामुळे या दीक्षाभूमीतल्या स्मारक समितीला मी खरंच परत एकदा ठासून सांगतोय तुम्ही जनतेसमोर या आणि काय असेल ते क्लिअरिफिकेशन द्या. थँक्यू. धन्यवाद.